हॅलो. हॅलो. श्री हा ताई. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. कशा आहेत? मस्त. तुम्ही कशा आहात? मस्त. नाही, खूप दिवस झाला प्रयत्न करते फोन करायचा, पण वेळ भेटत नव्हता. अरे. ते आता एका ताईंचा फोन ऐकत होती. हं. ते नाही का लसूण वगैरे ते त्यांच्या गुडघ्याचं ऑपरेशन हो झालेलं हो सांगत हो होती. हो हो. तो आता ऐकत होती. अच्छा. चला गावाकडून हा. रागात लागला. काल तो कुठून म्हणजे बोलताय ताई? सातारा. बरं बरं. नाव सांगायचंय का? केलेत ना, माझ्याकडे आहे केलेत नाव. की मी तीन माझ्याकडे चार आहे ना केलेत ताई, मी. तुमचं नाव आहे. हा हा हा. हम्म. काय अनुभव आला ताई? नाही, अनुभव म्हणजे खूप असा अनुभव येतात छोटे छोटे. हा हा हा. पण असं म्हणजे आता बघा, 3 वेळा मला अशी नाही सावली दिसत होती. आ? सावली दिसायची, 3 वेळा दिसली अशी सावली. अय्या. हो. हा, अशी सावली दिसायची. मला कसं, मी म्हंटल काय असेल स्वामींची वगैरे असलं असं, म्हणजे गृहीत धरलं होतं. हम्म. पण आमचं दुकान आहे ना, त्या दुकानात मी अशी अशी बाहेर अशी चालली होती आणि मला एकदम सावली दिसली होती. अरे बापरे. हा, तर म्हटलं माझी असेल. मग मी परत उभी राहिली तर माझी काही सावली दिसली नाही. आणि माझी दिसली पण अशी ठळक नव्हती. अच्छा अच्छा. हा हा. हा, अशी होती आणि ती ठळक दिसली होती मला. अरे बापरे. ते- बघा. हो. हा आणि पण त्यावेळेस मी काय एवढं लक्ष दिसलं नाही. आणि त्याच्या आधी पण एकदा बघा, हा मी आमच्या जिन्यावरून खाली येत होती आणि हा. बाहेरच्या बाजूला एक अशी तेव्हा पण अशी सावली दिसली होती. बापरे. आणि तिथून मी आली हा आणि मध्ये रस्ता आहे, आमचं दुकान पुढं आहे, मध्ये हा. रस्ता ओरडायचा होता मला. तर हा. डायरेक्ट असं ढकलल्यागतच झालं मला. अरे पूर्ण. बापरे. हो, पूर्ण हम्म. ढकलल्यागत झालं. हम्म. म्हटलं आता मी जाती रस्त्यावर. आणि तिथं बापरे. खांब होता एक लाईटीचा, त्याला पकडून उभी राहिली बापरे. थोडं. आणि मग नंतर दुकानात आली, स्वामींच्या पाया पडले. मला कसं सवय, हा. दिवाबत्ती केली की पहिली विभूती लावायची कपाळाला आणि गळ्याला. अरे वा. हा ती कायम मी लावते. आणि हा. ती लावली ना आली होती. मला हम्म. एवढं वाटलं नाही. आणि त्याच्यानंतर काय झालं, हम्म. आता हे वय झाल्यानंतर जरा घोरायची सवय असते ना आपल्याला. हो. होते ना. सवय म्हणजे ते आपोआप होऊन जात. आपोआप होऊन जातं. तर तो मुलगा माझा हॅलो. हॅलो. माझा त्रास व्हायला लागला. काय काय मुलगा काय? घोरते म्हणून ओरडायचं ना, तुले घोरतीस, मला झोपत येत नाही. अच्छा अच्छा. हा हा हा. म्हणून म्हटलं आता मी जातेच, मी आपल्या किचन मध्येच झोपते, तुम्हाला लय त्रास होतोय माझा. मी आपली झोपते किचन मध्ये. हा. आणि झोपली की काही पहिल्या दिवशी झोप लागली व्यवस्थित, मला काही नाही. माझं तसं झोपताना माझं श्री स्वामी समर्थ म्हणतच मी झोपते. बरोबर. आणि दुसऱ्या दिवशी आम्हाला हा. झोपले. दुसऱ्या दिवशी मला झोप कुठे येते, झोपच लवकर येईना. 11:30 वाजले, 12 वाजले, तर झोपच येईना. अरे बापरे. आणि हो, हम्म. आणि झोप येईना तरी माझं ते स्वामींचं जप आणि तारक मंत्र हा येत होत होतं मला. आतून मला खूप त्रास झाल्यागत होत होतं. हा. पण काही एक 5 मिनिटाची मला झोप लागली 12च्या दरम्यान. हा. आणि माझ्या पाठीमागं असं कोणतरी बसल्यागत वाटलं. अगं बाई. हा हो, आणि माझ्या पाठीमागं सगळे असे हे लावलेली होती काय, भांडी, हा ते पाण्याचे पिंप वगैरे ठेवलेले होते. हा हा. तसं तिथं जागा पण नव्हती. पण असं मला पटकन वाटलं आणि मला ना त्याचा चेहरा नव्हता येत, फक्त गळ्यापासून खाली. अरे बापरे. हा, आणि मी पटकन उठली, हम्म. माझे अंथरून घेतलं आणि परत हॉलमध्ये येऊन घेतली. अय्या. हो. आणि ती आणि सावलीचा आकार कसा असायचा ते सगळं? सावलीचा आकार आपल्यासारखाच असायचा, आपल्या सावलीसारखाच, पण ठळक असायचा. अगं बाई. हा हा. हो. हम्म. त्याच्यानंतर मग हम्म. मी काय करायला लागली, की स्वामींचं नाव तर घ्यायचीच नाही. त्या दिवशी बघा मला रात्रभर झोप लागली नाही. ज्यावेळेस माझं आलं हा त्यावेळेस हा. रात्रभर झोप लागली नाही. अरे मग मी बापरे. विभूती बरोबर माझ्या घ्यायची आणि हा झोपायची. हा आणि एक दिवस त्या दिवशी विभूती घेतली नव्हती. हा. परत मला हॉलमध्ये पण तसंच झालं. स्वामींचं म्हणजे देवघर पण माझं हॉलमध्येच आहे. अच्छा. तर तिथं पण मला तसंच झालं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हणलं की त्यांनी म्हणजे कसं केलं माहितीये का? हम्म. मी अशी कुशीवर झोपलेली होती, पण मला असं आहे ना त्यावेळेस वाटत मी उतानी झोपली. हा पाठीमाग खालून
असा माझ्या पाठाणीला हात घातलाय, असं ओढतोय आणि केस पण ओढतोय. अगो बाई. हो, इतक्या जोरात ना ताई. हा मी मला म्हणजे काय सुचतच नव्हतं. फक्त मी श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ म्हटले हा आणि ते सुटलं. बाप. परत मग तेव्हापासून मग माझ्यापासून जी विकृती ठेवलीच मी. हा त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी काय स्वप्न पडावं मला, हा की मी चालली अशी म्हणजे शंकराच्या मंदिरात चालली असं स्वप्नात दिसलं. अच्छा. हा आणि माझ्या बरोबर छोटी माझा नातू आहे, हा ती पुढून मुलगी येत होती. हा छोटी मुलगी येत होती, ती माझ्याकडे अशी रागात बघत होती आणि कशी तरीच बघत होती. बापरे. हा हा, तर मला ती भीती वाटायला. मग जे मला ते दिसत होतं ना, ती लहान मुलाचंच दिसत होतं. हो. हा, हा माझ्या हा. उंचीपेक्षा कमी दिसायची ना ती सावली मला. अच्छा. हा 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 हा, आणि बरोबर. मला ते माझ्या जवळ झोपलं ना, तेव्हा पण मला ते लहान मुलंच वाटलं. अय्या. हा, हा आणि मग मी ना काय केलं, ती हा पुढून सावली यायला लागली, मला भीती वाटायला लागली. बरोबर. पण मला स्वामींनी माझ्या तोंडात काय यायला लावलं, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. मी अच्छा. अशी म्हणायला लागली, तशी ती मुलगी जी येत होती ना, हम्म. तिचं असं भस्म कसं होतं माणूस, नाही ते अचानक. हा. पिक्चर मध्ये वगैरे दाखवतात बघा, एकदम हो गायब हो होतं. आणि ते एक छोटे असे लाल हो दिसतात. हो हो. तसं ते झालं. बापरे. त्याच्यानंतर काही मला परत काहीच दिसलं नाही. हॅलो. हॅलो. पहिल्यापासून शंकराची खूप भक्ती होती मी. म्हणजे त्यानंतर पण तुम्हाला काही दिसलंच नाही ना? परत काहीच नाही. हा, म्हणजे ते भस्म झालं ते सगळं भस्म बघा. झालं. हा, मग मी म्हटलं हे भस्म झालं, नेमकं सोमवारी झालं होतं. ओ बघा. हो. आणि कमाल. त्याच्यानंतर आहे ना, मला त्या स्वप्नात जरी म्हणजे असं काय वेगळं वाटलं ना, तरी तोंडात माझ्या ओम नमः शिवाय येतं. अरे वा. स्वामी नाही समर्थ येतच नाही. नाही, असं का काही कोणास हरकत नाही, ठाऊक. काही हरकत नाही ताई. कुठे का असेल असं आपली भक्ती जाणं महत्वाचं आहे. हा तिथे स्वामींनीच तुमच्या मुखात आणलं ना ते. हा, स्वामींनीच आणलं मग आता ना, किती हा. चांगलं आहे. खूप आणि छान. त्याच्यानंतर बघा, हा माझ्या दिव्यात स्वामींची मूर्ती, हा आणि खंडोबाची मूर्ती, आणि मी फुल वाहिलं होतं स्वामींना. त्याचा फोटो आहे, त्या हा फोटोवर फुल ठेवलं होतं. हा ते सकाळी लावलेलं मी, आणि संध्याकाळी मी दिवा लावायला गेले, म्हणजे दिवा माझा विझतच नाही, पण तरी पण आपलं देवपूजा करायला जाते तेव्हा बघते, हा. सेम स्वामी उठले होते त्या फुलावर. मग फोटो काढलाय का ताई? हो हो, काढलाय. मला पाठवायचं का? हा, आणि तेव्हापासून आहे ना, सारखंच मला असं दिसायला लागलं की स्वामी स्वामी दिसतात सगळे मला. अरे वा. हो. आणि किती छान. स्वप्नात सुद्धा ना सारखं म्हणजे ती स्वामींची चित्र स्वप्नात यायला लागली. अरे बापरे. तर हो. आणि हम्म. एक दिवस काय झालं, हा म्हणजे आता ह्या प्रगट दिनाच्या आधी हा पूर्ण म्हणजे दिवा लावलेला होता. हा आणि मी 11 वाजता म्हटलं तरी जाऊन देवापुढं बसली, आणि माझा नातू काय लवकर झोपत नाही, हा माझ्यापाशी झोपायला असतो. तो पण येऊन बसला माझ्यापाशी. मी आपलं हा मंत्र वगैरे काहीतरी म्हणायचं म्हणून बसले. हा तो आला माझ्यापाशी, म्हणला आजी आजी आजी, अगं दिवा जाईल, मी दार लावतो, दिवा जाईल. स्वामी स्वामी बाबा जातील तर स्वामी बाबा दिव्यात. अय्या. हो. किती छान. त्या व्हिडिओ पिल्लूला पण कळायला काढला. लागले स्वामी. हो, त्याला थोडस तरी हाताला लागलं, पडला, गुडघ्याला लागलं, जातो आणि पहिली विभूती लावतो. किती छान. हो हो. आणि थोड्या वेळानं म्हणतो, आजी झालं माझं, नाही काय दुखत आता. अय्या. किती हो. छान. किती वर्षाचा आहे तो? आता 3 वर्ष होतील एप्रिल महिन्यात. किती छान ना. किती हो हो लवकर आला बघा स्वामी सेवेत तो हो तुमच्या घरी. हो हो. हो, छान एवढं छान. म्हणजे छान. आणि नाही, मग आहेत तुमच्या पाठीशी स्वामी आता. आहेत म्हणजे मला इतकी तीव्र इच्छा झाली ना, तीव्र इच्छा, स्वामीच आले माझ्या घरी. हो. खरंच खरंच. खूप खूप तीव्र इच्छा झाली. आणि मी गुरुवारी प्रगट दिनाच्या आदल्या दिवशी म्हटलं, ही होतं ना, पाडवा. पाडवा. हा. हा, पाडव्यामुळे म्हटलं चांगला मुहूर्त बी आहे. हम्म. म्हटलं चला आता, म्हणलं आज मूर्ती आणायची झाली झालं तरी. नाही, खूप छान. अक्कलकोटला आणले काय, कुठून आणले तरी काय, म्हटलं हा. शेवटी स्वामीच. स्वामीच. कसं बोललात. हा. मग खूप छान. हा. छोट्या मुलाला म्हटलं चला आपण जाऊया मूर्ती आणायला. हा.
जाऊ दुपारनंतर बघू. म्हणजे पाऊस आला ताई, एवढा पाऊस म्हणजे आमच्या इथे थोडाच पडत होता, पण कुठंही उघडलेलाच नव्हता. बघा. आणि मी दुकानातून 4 वाजता घरी निघाली हा. आणि तर काय हो स्वामी तुम्हाला मला घरी आणायचंय आणि काय हो आज हा पाऊस कशी हो हा. मी आणणार अशी म्हटली. घरातनं चहा पिला आणि माघारी आली तोपर्यंत पूर्ण ऊन पडलं, पूर्ण ऊन. बाप रे, किती कृपा आहे बघा, आणि स्वामींची लीला अगाध आहे हो हो ताई. हो हो हो. खरंच नाही मला ना एवढंही वाटलं ना, हा. मला म्हणजे रडायलाच आलं की स्वामींनी माझ्यासाठी बघा पाऊस लगेच घालवला. पाऊस उघडवला. हा. हो. आणि मग मोठ्या मुलाला घेतलं जाऊन मूर्ती घेऊन आली. हा. दुसऱ्या दिवशी म्हणजे हे केलं काय म्हणतात स्थापना. अभिषेक. हा हा. स्थापना केली दुसऱ्या दिवशी. हा. आपलं साधीच केलं माझ्याकडे काय एवढं म्हणजे सगळं व्यवस्थित काही नव्हतं काही म्हणजे. लागत नाही स्वामींना, आपण आपल्या फक्त भक्तिभावाने करणं गरजेचं आहे भगवंताला. हा मग मी काय केलं आधी देवपूजा केली पूर्ण घरात सगळं हम्म. पूर्ण ही वाचलं सारामृत पूर्ण केलं हा. आणि नंतर मग स्वामींना अभिषेक केला. हा. माझं ते पूर्ण पुस्तक होईपर्यंत माझ्या सुनेने 18 पदार्थ 16-17 पदार्थ केले. मला बाप रे. माहित सुद्धा नाही. बाप मला रे माहित बाप. सुद्धा नाही. किती तुम्ही पण छंद हो ताई तुमचे. खूप चांगली आहे हो ताई. किती गोड ना. हा तिनं ते पदार्थ केलं मला कसं वाटलं मी म्हटलेलं ना तिला की आपण म्हणजे हा. बेसन लाडू वगैरे हे सगळं करूया. हा. आणि पेढे वगैरे मी काय म्हटलं का आदल्या दिवशी कसं आणायचं ना बरोबर. शिळं कसं आणायचं अशा ह्यानं मी आणलं नाही. हा. आणि सकाळनं काय मुलं आता कशी जरा लवकर म्हणजे उठत नाही हो हो हो. कामामुळे त्यांच्या आणि बरोबर. त्यामुळे ते उठल्या नसल्यामुळे मला काय आणताच आलं नाही. हा. तर मग तिनं ते पदार्थ केले तुम्हाला सांगते खीर केली शेवयाची खीर केली बापरे. मेथीची भाजी आणखीन श्रीखंड आणलं बाप. आणखीन लापसी केली. बापरे. आणि गाजराचा हलवा केला. आई गो, किती हो. वाजता उठली होती ती? आहो कुठली तिला पण उशीर झाला ते आता 8वा महिना चालू आहे ना त्यामुळे तिने रोजची 8 वाजता उठली 8 वाजता उठून बाप रे, आणि त्या- एवढी गरोदर असो ना. हो बेसन केलं भाकरी केली चपाती केली वरण केलं भात केला बाप रे बाप रे, खिचडी तिच्यावर भात तर केला. स्वामी किती खुश असतील बघा तिच्यावर. मग तीच मी म्हटलं हा. काय ते म्हणलं शिळे पदार्थ आणण्यापेक्षा म्हणलं स्वामी तुम्हाला उलट ताजे पदार्थ सगळे ताज, मिळाले. हा, ताज ताज हो गरम करून दिलं आणि गरम एकदम. करून आणि मस्त आणि पूर्ण ताट धुवून मस्त मध्ये हे किती केलं छान. अभिषेक केला मी पंचामृत केलं म्हटलं आपल्याकडे माझ्याकडे हे नव्हतं मध नव्हतं. हा हा हा. दुकानच उघडली नव्हती. मग हो. माझ्याकडे मध होतं त्यातलं थोडस मध घेतलं दूध घेतलं हा दही घेतलं तूप टाकलं हा. आणि साखर टाकून पंचामृत करून वा त्यानेच वा अभिषेक केला. वा वा, किती छान ताई. मग सुंदर म्हटलं सुंदर. आपल्याला वेगवेगळं नाही ना बरोबर. तर आपण म्हणलं एकत्र करून करावं तसा अभिषेक करावा. किती सुंदर ताई. अजून हा काय पाहिजे स्वामींना. हे भाव मिळाले पूर्ण घरातले, तुमचे भक्तिभाव गरजेचा हो आहे. हा आणि त्यात काय झालं हम्म. आता ती म्हटली मी म्हणलेलं ना की नाही दळून आणलं आपण बेसन पीठ ह्याचं म्हटलं घरात आहे त्याच करूया म्हटलं हा बेसन लाडू. हा काय सांगू ताई बेसन पीठ नव्हतं तिच्या बी लक्षात नाही. हा तिनं बेसन केलं आणि बेसनाचा आणखी दुसरा काहीतरी पदार्थ केला त्यामुळे ते हा भजी कांदे हा भजी केली हा हा हा. त्यात पीठ संपून गेलं. आई ग. हा आणि ती म्हणजे अहो आई माझ्या लक्षातच नाही पीठ संपले नाही असतं मी कालच म्हणजे दळायला लागतं. हा. आणि त्या दिवशी दळायला जायचं तर तिचे दळणारे ती बाहेर गेले. अगं बाई. आणि आज रात्री बघा पहाटेचं हा. माझा नातू ओरडतोय आजी स्वामींना नैवेद्य दाखव की स्वामींना नैवेद्य दाखव की. बापरे. हो हा आणि मग आणि मी झोपलेले नंतर त्याचं तर झाल्यानंतर मी झोपले. हा. मला स्वप्नात सांगितलं मला नैवेद्य दाखव की असं अय्या. स्वामी म्हणतायत मला. बापरे. मग माझ्या लक्षात आलं की मी बेसन. बेसनाचे लाडू केले नाहीत. अय्या. बापरे. म्हणलं मग. माझ्या खायचे मी मिठाई आणली पोरांनी संध्याकाळी
हा हा त्यात हा बेसनाचे लाडू होते, सगळं होतं. पण ते बेसनाचे लाडू चविष्ट नसतात हो. हा खरंय. मला नाही ते आवडत. मी विकतचं कधीच बरोबर, आणत नाही. पण मला पण आता नाही आवडत. खरंय. वेळेला काय करायचं म्हणून मी पोरांना पेढे अशी मिक्स बर्फी आणायला लावली. हा हा तर ती म्हणजे स्वामींना आवडलं नाही. म्हणजे त्यांना नाही माझ्या आवडलं त्यांना, तुमच्याच हातचं हवं असेल. बेसनाचे लाडू. मग तिला म्हटलं, आज घरात. दिलं तिनं तळायला. हा म्हटलं आज मी करते म्हटलं संध्याकाळी. संध्याकाळी हा. नैवेद्य दाखवते. वा वा वा, अहो, किती सुंदर. एवढं मस्त वाटतं. आणि जशी स्वामींची मूर्ती आणली ना ताई, हा हा एवढं शांत घरात वाटतंय ना. मग म्हणजे हा सुनेचा पण आमचा म्हणजे असं ते असं पोटात दुखून खाली ओटीच्या पोटात जास्त असं हा काय हा 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 1000 रुपयाच्या गोळ्याने ती पोटात दुखायचं होतं. बापरे बापरे. हो. पण तेवढ्याने राहिले बघा. ते आता बघा ती एकदम म्हणजे अशी हे एकदम काय म्हणतात, तरल उत्साह हा सगळ्या. हा उत्साह. तसं आमची ते दुसऱ्या दिवशी तिने एवढं प्रकारचं केलं, मीच विशेष केलं. अय्या, हो तर किती छान. त्या दिवशी एवढं दुखत होतं तिच्यात. बघा, तरी बिचारी हो करते एवढं. हो हो. कौतुक आहे, सगळं काही. कौतुक आहे. हम्म. स्वामींची तिच्यावर खूप कृपा राहील बघा, तुमच्या सगळ्या घरावरच राहील. हो हो हो. खूप छान ताई, मी शेअर करते हा. हो हो. काय आता एवढी मुलगी झाली म्हणजे बास स्वामींच्या पण सेवा हं, करायची. खूप छान ताई, मी शेअर करते हा. हो हो. चालेल श्री स्वामी समर्थ. चालेल.